जण म्हणत होते पूजाचा फायदा घेतला, कामापुरता तिला बोलवलं, तिच्यासाठी बोलत नाही. तिच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी, तिच्यासाठी बोलत नाही, तिच्याबद्दल बोलत नाही, तिचे व्हिडिओ दाखवत नाही, व्हिडिओ सोडले नाही. काय काय बोलत होते. लोकांचं नियम नाही बाबा, काय बोलतील. हो, काय करायला लागले? जेवले का तुम्ही? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. कधी कधी तब्येत खराब होते, सहन करायला शिका. तब्येत खराब आहे राव, काय करावं. तर म्हणलं चला आता आली आहे तिकडून, तर होम टूर द्यावं जरा तुम्हाला. तो होम टूर तर फार घराची वाटच लागली. 5-6 दिवस घरी नव्हती. म्हणजे कसं असतं, घराला घर पण हे बाईमुळे येतं. बाईच जर घरात नसली ना, घराची अशी वाट लागते. मग बघा, हे बघा, हे असं. त्यानंतर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी राहाडा. आता बघा, मयंक शेठ मोठा ना. हे बा, काय कुठं तर काय कुठं. आता हा किराणा काढून ठेवायचे. हे बा, वस्तू सापडल्या नाही. अशा घराचे हाल झालेत बाबा. हे कपडे बी आवरायचे. त्यानंतर हे बघा, रात्री मी फक्त चपात्या केल्या तेवढंच. आता या राडा आवरायचं. असं असतं घरी नसल्यावर. तर म्हणतात कशाला की घर माणूस बांधत असेल, पण त्या घराला घर पण देणारी बाईच असते बाबा. आता आली, आवरणार आपलं मस्त व्यवस्थित, घर मस्त स्वच्छ करणार. मयंक उठ ना भाऊ, ते किराणा वगैरे बी काढून ठेवायचं आहे. तर चला तुम्ही करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळाने, आवरती आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मिस्टर गेले कामावर, तेव्हापासून बसलीच आहे बाबा. दुखती आता, काय करू. 6 बिस्किट खाल्ले. हा किराणा इथं आणून पडलाय. किराणा निवडून ठेवायचा आहे अजून. मयंक उठलेला आहे. मयंक काय करतो? उठ ना. परत झोपला का जाऊन? ही दूध वगैरे आणलं, दूध तापवून ठेवले. आणि त्यांनी ही हॉट बॅग म्हणतात म्हणे, याला आणून दिली बघा. ते ही हॉट बॅग कशी उपयोग करतात ना, याचा उपयोग कसा आहे मला सांगा बाबा. फार पोट कंबर पाठ दुखायला लागले. ते सांगा मला जरा, कसं वापरतात काय, कमेंटमध्ये सांगा मला पटकन. आणि त्यानंतर आता हा किराणा काढ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे आदितीताईकडून आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा. आता मयंकला काही काम नाही. मयंकला लवकरात लवकर आता एखादी ट्युशन बघावं लागतं, नाही तर कुठला तरी क्लास तरी लावून द्यावं लागतं. कारण आता रिकामा बसून काय करणार ना, घरामध्ये नुसता कार्टून बघत राहतो. आधी तरी पेपर होते म्हणून अभ्यास कसा तोडका मोडका करायचा. आता काही अभ्यास नाही, काही नाही, काही नाही ना. खेळायला इकडं काही पोर आहेत, त्याच्यामुळे जास्त काही हा कुठं खेळायला पण जात नाही. मग त्याला काम दिलं, म्हणलं सगळा किराणा निवडून काढ, बाकी तोपर्यंत मी दुसरे कामं आवरते. तर हा घरामध्ये बघा अशा पद्धतीने राडा झाला होता. आता कसं आहे, घराला घर पण बाईच आणते. मग शेवटी मलाच आवरायचं आहे सगळं. आता मिस्टरांना काय कळत होतं काय कुठलं काय कुठलं. मग शेवटी येळवाकडं आवरलं, सगळं पसारा आवरून ठेवला. त्यानंतर अजून मला कामं पण आवरायचे होते. मग मयंकनी पण इकडं किराणा काढून ठेवलेला आहे. आता हे सगळं डबे घासून हा किराणा एका डब्यामध्ये, म्हणजे सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवावं लागेल. तर खायला तर भरपूर काही असतं बरं का, पण आमची तब्येतच होत नाही. काय करावं, मयंकलाही खायला कशाची कमी नाही, मलाही खायला, काजू बदाम पिस्त्यापासून सगळे खायला. पण काय करताना आम्हाला तब्येतच होत नाही. तुमच्याजवळ काही उपाय असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळे तब्येतीवरून टोकतात, काय करिश्मा तुझी तब्येतच होत नाही, तब्येतच होत नाही. आता काय करू, तब्येत होत नाही तर सगळे. आता हा सगळा किराणा भरून ठेवायचा होता मला. त्यानंतर सगळं घर आवरायचं होतं. आणि सगळेजण लागलेत मागं, होम टूर दे, होम टूर दे. आता काय सांगावं तुम्हाला, होम टूरचा विषय. घरामध्ये एवढा राडा पडला असल्यावर कसं काय होम टूर द्यावा. म्हणलं सगळं काही आवरून घ्यावं व्यवस्थित, एकदम घर असं भारी झालं ना. अजून बऱ्याच गोष्टी मला हे करायचे आहेत, झाडं झुडं पण आणायचे आहेत. लवकरात लवकर मी होम टूर देण्याचा प्रयत्न करते. तर हा मयंक बघा मित्रांनो, या जेवण करायला. दुपारचं जेवण चालू आहे आमचं. चालू द्या. हे काय लावलं?
लॉकडाऊन पडणार आहे काय मग? ओ मिस्टर, जेवले का? मित्रांना बोलवा ना. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. गरमी बापरे, घाम आला. तर दुपारी आम्ही जेवण केलो आणि जे झोप लागली तर डायरेक्ट संध्याकाळी 6ला सुटलो. मग उठली, कपडे वगैरे वाळत टाकले, मशीनीमध्ये टाकलेले, झाडू फरची केली, आवरलं. आता स्वयंपाक केलं. भूक लागली त्यांना, ते बाहेरून आणत होते जेवण, त्यांना म्हटलं नका आणू. मग ते पैसे वाचवले. आता घरी स्वयंपाक केला, मस्त पिठलं आणि चपाती, भाकरी तर काही येत नाही मला. तर चला मग आता त्यांना जेवण वाढते, जेवण वगैरे करू आम्ही आणि मग बोलू तुम्हाला थोड्या वेळ. निवांत गप्पा मारायच्या आहेत थोड्या, तर तुम्ही कंटिन्यू करा. चल, जेवण वगैरे झाले आमचे, आता झोपतोय आम्ही. आणि या खिडकीत मस्त अशी गारगार हवा येते. मच्छरची जाळी लावून द्यायची, म्हणजे मच्छरचं टेन्शन नाही. रातभर उघडी ठेवायची खिडकी, म्हणजे गारगार हवा येते मस्त. आता मयंकला मावशीची आठवण येते आहे ना रे? बस इथं चल. बोर होता तिकडं, इकडं बोर होता. होय, तिकडं मजा येत होती. दादू बी होता. होय. सीता बस ना. नको. आता आम्हाला आदिती ताईची आठवण येते. आम्ही मस्त सोबत जेवण करायचो, गप्पा मारायचो, कॉमेडी व्हायची, मस्ती व्हायची. मामाच्या इकडे बी जायचो आपण कधी कधी. लक्ष्मण दादाकडे बी जायचो. 4-5 दिवस आपण जर कुठं राहिलो ना, अशी सवय लागते आपल्याला बी आणि त्यांना बी. मग त्यांच्या घरातून आपण निघून आलो की त्यांना घर असं खाली खाली लागते. मी आदिती ताईचा व्हिडिओ बघितला होता, मग अशी छान बोलले. म्हणजे त्यांनी चॅनल ओपन केलेलं आहे, आता त्याच्यावरती बोलतात. तर सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि मला तरी एक वाटतं की कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये घुसायचा कोणालाही अधिकार नाही आहे. जेवढं दिसतं तेवढंच बोलत जा, तेवढेच कमेंट करत जा. फॅमिलीज कुठं आहे, नवराज कुठं आहे, लेकरच कुठे आहे, कोणाला आवडतं दाखवायला, कोणाला नाही आवडत. मला असं वाटतं जास्त कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर नाही करायला पाहिजे. कोणाच्या लाईफमध्ये काय आहे आणि काय नाही आहे, ठीक आहे. प्रत्येकाने आपली आपली लाईफ बघायची. तिला योग्य वाटेल त्या दिवशी ती दाखवल तिचं फॅमिली, सगळं घरदार, नवरा, लेकरं सगळं दाखवल ती. पण मला असं वाटतं असे प्रश्न विचारू नका ज्याचे त्यांना उत्तर द्यायचे असते तर त्यांनी दिले असते, बरोबर का नाही? त्यांनी फक्त एक मोटिवेशन म्हणून चॅनल उघडलेला आहे, तुमच्यासोबत गप्पा मारायला, तुमच्यासोबत बोलायला. तुम्ही छान सपोर्ट केला तर ती लाईव्ह पण येऊन तिचे मत व्यक्त करून ती तुम्हाला काहीतरी चांगलं मार्गदर्शन पण करू शकते. त्यामुळं लात नको मारू तिथं. मला असं वाटतं ती जेवढं व्हिडिओमध्ये दाखवते, बोलते तेवढ्यावरच बोल. सीता बस की तू, झोप नाही तर फॅन लाव बरं. कसलं गरम झालं बघ, फॅन लाव. इथून थोडी थोडीच हवा येते, लाव फॅन. तर असं असतं, एखाद्याच्या पर्सनल लाईफमध्ये घुसू नका. बाकी समजदार आहात तुम्ही, जास्त काही बोलायची गरज नाही आहे. आणि लोक विनाकारण त्रास देतात, विनाकारण बोलतात. हिला विचारलं की अशी उत्तर देते, मग बरोबर आहे ना. कसं आहे, मी आहे ना लोकांना जास्त इथं नाही बसवत. लोकांना आपण प्रत्येक गोष्टी त्यांच्या मनासारख्या केल्या ना, मग त्यांना अजून प्रश्न निर्माण होते. एक प्रश्नाचं उत्तर दिला की यांचा एका प्रश्नावर थांबत नाही, लगेच दुसरा प्रश्न. मग परत विचारणार घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे. म्हणजे एवढं विचारतात ना, बापरे विचारूच ना. आता मी 1000 वेळेस सांगितलं हे घर आमचं भाड्याचं आहे, तरी मी मला विचारते तू खोटं बोलते ना, हे घर तुझंच आहे ना, असे करते. काय करावं सांगा. तर चला, बरं नव्हतं मला, बऱ्यापैकी त्यांनी सपोर्ट केला, मदत केली कामामध्ये. सुखाचा संसार चालू आहे ते बी दाखवते. काल पूजाताईचा बी व्हिडिओ बघितला, तर त्या पूजाताईच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे काही लोक कमेंट करतात माझ्याबद्दल तिला आणि तिच्याबद्दल मला येऊन कमेंट करतात. तर पूजाताईसाठी पण व्हिडिओ मला बनवायचा आहे. त्यानंतर कसं आहे, लोकांना दिसते ना फक्त त्यावर बोलतात, ते विचार काडी मात्र करत नाही की असं असू शकतं, तसं असू शकतं, असं नाही विचार करत. जेवढं दिसतं तेवढ्यावरच बोलतात. त्या पूजालाही परेशान करून ठेवलं लोकांनी. तुझ्या नवराच कुठं आहे, तू नवराच दाखवत नाही. अरे तिची फॅमिली, तिची मर्जी, तिला नवरा आहे, सासू सासरे, अख्खी फॅमिली आहे, नणंद आहे, सगळे आहेत तिला. पण माहेर आहे, सासर आहे, सगळे आहे. पण तिची इच्छा आहे ना, तिचं चॅनल आहे, तिची मर्जी आहे, तिने काय दाखवायचं नाही दाखवायचं सर्वस्वी ती ठरवणार. तिचा आयुष्याचा प्रश्न आहे, काय करायचं. आणि सोशल मीडिया कशी आहे हे जे लोक सोशल मीडियावर काम करतात त्यांनाच माहिती असते. त्यामुळे ते जी गोष्ट लिमिटमध्ये, आता तुम्हाला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर माझ्यासारखंच भेटणार नाही. मी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगत गेली
त्याचे पण मला परिणाम भोगतावे लागले. मला खूप त्रास झाला आहे. सोशल मीडिया वाटते तेवढी सगळेच चांगले आणि सगळेच आपले नसतात. काही काही लोक कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं जरा जे दाखवतात त्याच्यावरच हे राहा आणि त्यांचे अजून विचार कसे कोणत्या पद्धतीचे आवडतील, अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील यावर चर्चा करा, यावर बोला. पर्सनल लाईफमध्ये घुसू नका एवढंच मला वाटतं. बाकी आदिती ताईच्या चॅनलला सपोर्ट कराच, पूजा ताईला बी सपोर्ट करा. त्यांची बी छान व्हिडिओ असतात. मी बनवणार आहे पूजा ताईसाठी व्हिडिओ. खूप जण म्हणत होते पूजाचा फायदा घेतला, कामापुरता तिला बोलवलं, तिच्यासाठी बोलत नाही. तिच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी, तिच्यासाठी बोलत नाही, तिच्याबद्दल बोलत नाही, तिचे व्हिडिओ दाखवत नाही, व्हिडिओ सोडले नाही. काय काय बोलत होते. लोकांचं नियम नाही बाबा, काय बोलतील. हो, काय करायला लागले? जेवले का तुम्ही? भरलं का पोट? उपाशी नाही ना? काय मत आहे तुमचं? युद्ध कधी बंद होत आहे? झालं? होय, मला माहीतच नाही. मी कोणत्या दुनियात राहते काय माहिती मग. तर चला मग, आमचा व्हिडिओ आजचा असाच दिवस गेला. पूर्ण काय आवरलं नाही, बरं नाही आजारी, त्यामुळे थोडीशी यांनी मदत केली मला कामात. मग अशा पद्धतीने आम्ही कामं आवरले कसे तरी. त्यानंतर आज काय व्हिडिओमध्ये खास विषय नाही. आली घरी, घरासारखं वाटतं. किती दिवस राहिलो तरी, लोकांच्या घरी किती दिवस राहिलो, कुठे बी आपण माहेरी जरी गेलो तर किती दिवस राहणार आहे. शेवटी आपल्या घरी यावंच लागते नाही का. तर चला, आता घराला घर पण आणायचं आहे, सगळे कामं आवरायचे, सगळं घराचं सेटअप लावायचं आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. त्यामुळं कामाकडे लक्ष द्यावं. आता आज जरी तोपर्यंत आराम करते, एकदा बरी झाली तर जे आपलं घर आवरायला लागते. मच्छर कुठून आले? काय खरं नाही बघा. खिडकी उघडी ठेवली काय मच्छर यायला? मच्छर आलेले दिसते मला. ती उचलते, ती उचल. मच्छर आलेत घरात. आता काय करता बघा. किती स्वच्छता ठेवा तरी मच्छर कुठून येतात काय माहिती. तर चला मग मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ सांगा. आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. हो, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, त्यांना बोलता येत नाही. असं म्हणलं की परत तुम्ही मलाच नाव ठेवता. बोलता येत नाही म्हणजे त्यांना मुळात इंटरेस्ट नसावा असं मला वाटतं बोलण्यात. बोलता येतं त्यांना, बाहेर बोलता येतं, मला बोलता येतं, दुसरीकडे बोलता येते, फक्त व्हिडिओमध्ये बोलता येत नाही म्हणजे मुळात त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही आहे असा अर्थ असू शकतो. हसू नका, जाऊ द्या. त्यांना असं वाटतं काय बोलू नाही का. मला सवय आता बोलायची, त्यामुळे मी बोलते. चला मग, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. काय हो, गुड नाईट तरी म्हणा. तिथूनच का? जेवले का? मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला माझ्या हातची भाजी आवडत नाही? ते लोक म्हणते तुला भाजीच येत नाही, तू असली ढर्रा पाणी कालच्यावानी भाजी केली. हो, पण आवडली होती का तुम्हाला? छान होती म्हणते तुम्हाला म्हणते ते आपल्याला कसं वाटलं, हॉटेलमध्ये कसं असते, गट 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 असतं ते तसं झाले पाहिजे असं त्यांना वाटतं. तुम्हाला पहिल्या ट्रायमध्ये कसं होईल का? मला भाजी येत नाही मुळात, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. जसे आणले बघ झाले, तेवढी आली तर लय झाली. तुम्हाला आवडते ना? बस, माझ्या हातच्या भाजी यांना आवडते. बस झालं. मजबुरीत नाही खात ना? नक्की ना? जाऊ दे, एवढं तरी बनवते हो. काही काही बायकांना तर ते बी येत नाही. काही काही बायका अशा राहते त्यांना स्वयंपाकच येत नाही, चपातीच येत नाही. एवढं चपात्या, भारी भात मस्त बनवते नाही का. भाज्या बी होते थोड्याफार चांगल्या. मला शिकवणार कोण नव्हतं. मला जशी येते. मला जमते, मी शिकवतो. तुम्हाला जमते? तुम्हाला जमले असतं तुम्ही नसते केले. हां, जसं येते तसे बनवते. आणि आम्ही आमच्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. तुम्ही बी सुखी राहा आणि दुसऱ्याला सुखी राहू द्यावा नाही का. आजारी असल्यावर कामात मदत करतात ना, हे महत्वाचं आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट, गुड नाईट. कशासाठी ऑल द बेस्ट? कुठे युद्ध लढायला चालले काय ते? हे असलं बोलतात काहीतरी. चला, गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर. बाय, गुड नाईट.